मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात, त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं. परंतु आता मला फार अगदी मॅनेजरमध्ये प्रॉब्लेम होता आधी. मॅनेजरचा प्रश्न नाही आहे. कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे. आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते. एक हा भाग. दुसरं, आता त्या सगळ्या तपशिलात जायला ती ABPची मुलाखत बघायला हरकत नाही आहे. आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, तर आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता, त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं. मला वाटतं राजीव, तू जे विश्लेषण करतोयस त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोयस, नेते. ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली. पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं 2019ला जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला, याच्याचसाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत, कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत. दिवसातून 2-3दा RT-PCR केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण, तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुतपाकखान्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या News15 मराठी या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा. तसेच Instagram आणि Twitterवर फॉलो करायला विसरू नका. News15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.